नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी स्वामींची कृपा म्हणजे मोठे मोठे चमत्कार असे मानतो. एखाद्याचे संकट दूर होणे, कर्जमुक्ती होणे, आजार बरा होणे अशा गोष्टी आपल्याला भावतात. पण खरे पाहिले तर स्वामी आपल्यावर रोज प्रत्येक क्षणी कृपा करत असतात. फरक इतकाच असतो की आपण त्या लहान लहान आशीर्वादांकडे लक्षच देत नाही. महाराजांची कृपा ही फक्त मोठ्या चमत्कारांमध्येच मर्यादित नसते. आपल्याला रोज आयुष्यामध्ये अगदी छोट्या छोट्या आणि साध्या गोष्टींमधूनही ही कृपा जाणवू शकते. फरक इतकाच असतो की आपण स्वामींच्या या छोट्या छोट्या आशीर्वादांकडे साफ दुर्लक्ष करतो. आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आनंद आणि समाधान देतात, शांती मिळवून देतात, हेच खरे स्वामींचे प्रेमळ आशीर्वाद असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचे असे कोणते छोटे छोटे आशीर्वाद आहेत जे आपण दैनंदिन जीवनामध्ये दुर्लक्षित करतो. नवीन दिवस पुन्हा एकदा पाहायला मिळणे. आपण रोज सकाळी डोळे उघडतो, श्वास घेतो, नवीन दिवसाची सुरुवात करतो. हे आपल्याला खूप साधे आणि नेहमीसारखे वाटते, पण खरे पाहिले तर ही सर्वात मोठी कृपा आहे. महाराजांनी आपल्याला अजून एक संधी दिली आहे जगण्याची, सेवा करण्याची, त्यांची भक्ती करण्याची. सकाळी डोळे उघडणे हे साधे दिसते, पण खरे तर स्वामींचा तो सर्वात मूलभूत आणि रोजचा आशीर्वाद आहे. नवीन दिवसामुळे आपल्याला नवीन संधी मिळतात. कालच्या चुका सुधारण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी स्वामी आपल्याला एक नवीन दिवस देतात. जगण्याची परवानगी मिळते. आपण नवीन दिवस पाहत आहोत म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. सेवा आणि साधनेसाठी आपल्याला वेळ मिळतो. स्वामींचे नाव जपण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आणि चांगले कर्म करण्यासाठी नवीन दिवस म्हणजे वरदानच असतो. प्रत्येक सकाळ म्हणजे एक पुनर्सुरुवात आहे. काल कितीही ताण होता, पण सकाळी पुन्हा नव्या ऊर्जेने आपल्याला सुरुवात करता येते. नवीन दिवस पाहायला मिळाला या क्षणाबद्दल कृतज्ञ राहिलो तर आयुष्य अधिक सुंदर वाटते. आरोग्याचा आशीर्वाद. निरोगी शरीर हे स्वामींचे मोठे वरदान आहे. आपण चालतो फिरतो, रोजची कामे सहज करतो, हीच खरी संपत्ती आहे. पण ज्यांना आजार आहे त्यांच्यावरही स्वामींचे रक्षण वेगळ्या रूपामध्ये होते. योग्य डॉक्टर भेटतात, औषधे परिणामकारक ठरतात, वेदना कमी होतात, हेही स्वामींच्याच कृपेचे रूप आहे. अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या सेवेमुळे त्यांचे आजारही बरे झालेले आहेत. एखाद्याला आजार असला तरी तो जास्त गंभीर होत नाही, कारण स्वामी सतत आपले रक्षण करत असतात. आपण आपल्या शरीराची देणगी अगदी सहज मानतो, पण खरे पाहिले तर आरोग्य हीच सर्वात मोठी कृपा आहे. अन्न पाण्याची व्यवस्था. रोज आपल्याला मिळणारे अन्न हे स्वामींचा आशीर्वादच आहे. जेव्हा आपण सहज जेवतो तेव्हा लक्षात ठेवायला हवे की जगामध्ये कित्येक लोकांना 2 वेळेचे जेवणही मिळत नाही. आपल्याला इतक्या सहजासहजी मिळणारे अन्न आपण कधीही स्वामींचा प्रसाद मानत नाही. उलट मनासारखे चवदार अन्न न मिळाल्यास आपण तक्रारी करत राहतो. गरीब भक्तांसाठीही स्वामींचे रक्षण वेगळ्या रूपामध्ये होते. कोणी त्यांना दान करते, कोणी मदत करते, कधी भिक्षेतून किंवा प्रसादामधून त्यांचे पोट भरते. जे अन्न मिळते ते कदाचित साधे असते, पण त्यामागे स्वामींचीच कृपा असते. रोजचे जेवण हे स्वामींचा प्रसाद आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, ज्याबद्दल आपल्याला नेहमी कृतज्ञ राहायला हवे. घरातील शांतता. घरामध्ये शांतता असणे, कुटुंब एकत्र राहून प्रेमाने बोलणे, हसणे हा खूप मोठा आशीर्वाद आहे. अनेक घरांमध्ये सतत वाद, भांडणे, गैरसमज चालू असतात. जर आपल्या घरी साधे, समाधानाचे, शांततेचे वातावरण असेल तर ते नक्कीच स्वामींच्याच कृपेने आहे. ज्यांच्या घरामध्ये तणाव आहे त्यांच्यासाठीही स्वामींचे रक्षण वेगळ्या मार्गाने होते. कधी योग्य व्यक्ती समजूत घालते, कधी परिस्थिती बदलते, तर कधी मन मऊ पडते. घरातील खरी संपत्ती म्हणजे पैशाची नाही तर मनशांतीची असते, आणि ही शांतता स्वामींच्याच आशीर्वादाने मिळते. छोटी संकटे दूर होणे. आपल्या आयुष्यामध्ये रोज अनेक छोटी संकटे येतात, जसे की पैशांचा अनावश्यक खर्च होणे, घरामध्ये भांडणे वाढणे, प्रवासामध्ये अडचण होणे, काम अडकणे. पण स्वामींच्या कृपेने ही संकटे सहज दूर होतात. कधी खर्च थांबतो, कधी वाद आपोआप शांत होतात, कधी वेळेवर सोयीसुविधा मिळतात, तर कधी अडकलेले काम अचानक सुटते. आपल्याला हे साधे वाटते म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. दिसायला ही संकटे खूप लहान वाटतात, पण ती निभावून नेणे हा स्वामींचा खरा आशीर्वाद असतो. साध्या गोष्टींमधून समाधान मिळणे. आजच्या जगामध्ये लोक मोठ्या सुखाच्या मागे धावत असतात, पण खरी कृपा म्हणजे साध्या गोष्टींमध्ये समाधान मिळणे. हे समाधान स्वामी भक्ताला देतात. सकाळी उगवणारा सूर्य पाहून मन प्रसन्न होणे, गरमागरम चहाचा पहिला घोट आनंद देणे, हरवलेली वस्तू पुन्हा सापडणे, मनामध्ये अचानक आलेली लहानशी इच्छा पूर्ण होणे, रात्री गाढ आणि शांत झोप लागणे, गर्दीमध्ये किंवा प्रवासामध्ये वेळेवर जागा किंवा वाहन मिळणे,
अचानक जुना मित्र भेटणे, अनपेक्षित ठिकाणी चांगली बातमी मिळणे, पावसामध्ये योग्य वेळी आसरा मिळणे, कामामध्ये अडचण असताना योग्य उत्तर किंवा उपाय सापडणे, अचानक स्वामींचे नाव, प्रतिमा किंवा संदेश नजरेस पडणे, नको असलेले वाद स्वतःहून थांबणे, चुकीच्या सवयीपासून आपोआप मन दूर होणे, सेवा किंवा जप करण्याची प्रेरणा मनातूनच मिळणे, ही सगळी खूपच साधी उदाहरणे आहेत, पण खरी जादू यातच आहे. कारण अशा क्षणांमध्ये स्वामी आपल्याला आठवण करून देतात की मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मोठ्या सुखांपेक्षा रोजच्या छोट्या समाधानातच आपल्याला स्वामींचे खरे आशीर्वाद दिसतात. मोठे प्रसंग आयुष्यामध्ये क्वचित येतात, पण हे लहान आनंद रोज आपल्याला जिवंत ठेवतात. मनातील शांती. आजकाल लोकांना पैसा, नोकरी, वस्तू मिळणे हे सुख वाटते, पण जर मन अस्थिर, बैचेन असेल तर या गोष्टींचा काहीही उपयोग नाही. कारण खरी शांती नसल्यास कोणत्याही संपत्तीचे सुख अपूर्ण राहते. स्वामींची खरी कृपा म्हणजे आपल्या मनामध्ये स्थैर्य, समाधान आणि शांती निर्माण करणे. शांती असेल तर कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा योग्य निर्णय घेता येतो, सेवा उपासना करता येते आणि जीवन आनंदी वाटते. पण आपण वस्तूंच्या मागे धावत हीच खरी संपत्ती विसरून जातो. म्हणूनच मनाची शांती हा स्वामींचा आपल्याला एक प्रकारे आशीर्वादच आहे. आपण स्वामींच्या या छोट्या छोट्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष का करतो? कारण आपले लक्ष नेहमी मोठ्या गोष्टींकडे असते. आपण मोठा चमत्कार, मोठे यश किंवा मोठे सुख मिळण्याची वाट पाहतो. साध्या गोष्टी जसे की आरोग्य, अन्न, शांत झोप, मनशांती, संकट टळणे या आपल्याला नेहमीसारख्या वाटतात. त्यामुळे आपण त्यांची किंमत ओळखत नाही. पण खरे पाहिले तर या लहान आशीर्वादांमुळेच आपले आयुष्य सहज, सुरक्षित आणि समाधानकारक होते. जर आपण याची जाणीव ठेवून कृतज्ञ राहिलो तर लक्षात येईल की स्वामींची कृपा आपल्यावर रोज, प्रत्येक क्षणी कार्यरत आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की कधीही मोठ्या चमत्काराच्या मागे धावू नये. प्रत्येक छोटा क्षण, लहान आनंद, साधे सुख हे सगळे स्वामींचे आशीर्वाद आहे असे मानले तर जीवन कृतज्ञतेने आणि समाधानाने भरून जाते. आपण अनेकदा मोठ्या चमत्कारांच्या प्रतीक्षेमध्ये राहतो, पण खरे आयुष्य रोजच्या छोट्या गोष्टींनी बनलेले असते. सकाळी डोळे उघडणे, शांत झोप लागणे, अन्न मिळणे, मन शांत होणे, एखादी मदत वेळेवर मिळणे या गोष्टी साध्या वाटतात म्हणून आपण त्यांना दुर्लक्षित करतो. पण या क्षणांमध्ये स्वामी आपल्याला दाखवतात की ते नेहमी आपल्यासोबत आहेत. लहान गोष्टींमध्ये आशीर्वाद पाहिला की मन कृतज्ञ होते, समाधान मिळते आणि मोठ्या संकटांचाही सामना सोपा वाटतो. म्हणूनच प्रत्येक लहान क्षणाला स्वामींचा आशीर्वाद समजणे हेच खऱ्या भक्तीचे लक्षण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की दैनंदिन जीवनामध्ये स्वामींचे कोणते छोटे छोटे आशीर्वाद मिळतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही आजपासून प्रत्येक छोटा आनंद स्वामींचा आशीर्वाद म्हणून पाहायला सुरुवात करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.